हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा. स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्वजण कसे आहात? मस्त मजेत असाल अशी आशा करते. ह्याला काय पण आठवते आनंदाने बंद उगाच असतंय. तर आजच्या दिवशी ना मामी भाची आम्ही दोघी मिळून ना गेलो होतो महालक्ष्मी दर्शनासाठी. तर भाचीचं ना बँकेमध्ये काम होतं आणि तसंच थोडीशी महाद्वार रोडला खरेदी पण होती. त्यामुळं मग ती मला बोलली की मामी आपण दोघी जाऊया, माझ्यासोबत तू बँकेमध्ये चल. तर त्या निमित्ताने आम्ही गेलो. थोडं बँकेतलं काम केलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो महालक्ष्मी दर्शन घ्यायला. तर सुरुवातीला तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी म्हणजेच महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी जात होतो. तर तुम्हाला सुद्धा कळसाचं दर्शन दिलेलं आहे. सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. आजचा खास व्लॉग मामी भाचीचा आहे. अरे जागा सगळी रिकामी केली, इकडचं इकडं ट्रान्सफर. अगं आता ह्याचं का नाही ते मंडप करायला की नाही त्याचं तेवढं नुकसान झालं. होय, 3 वेळा काढलं ना ते बांधायला. होय दिसते की जाताना वेळ घेतला, जाताना वेळ बंद केलीस कधी पूर्ण होत. ते पावसाच्या पाण्याने ते व्हॅल्यू पांढरं पडले ना ते ते करायला ते लाकडाचं ग. कागद टाकून तर काय उपयोग आहे वाकडात. लाकडी तर ना आता थोडंसं घाटी दरवाजा इथं ओटीचं सामान वगैरे विकणाऱ्यांची जी काही जागा होती ना ती शिफ्ट केलेली आहे दुसऱ्या बाजूला. तर आतमध्ये आलो तर मंदिराचं काम वगैरे चालू होता आणि जे मी एकदमच धप्पा दिला ना तर ती माझी चुलत बहीण होती आणि तिचं महालक्ष्मी मंदिर आहे ना तर घाटी दरवाजाच्या बाहेरच्या साईडलाच 2 नंबरचं तिचं दुकान आहे. म्हणजे माझ्या चुलत्यांचं आहे पण चुलत्यांची तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळं सध्या माझी ती चुलत बहीणच दुकान सांभाळते. व्हिडिओमध्ये बघितला ते माझी चुलत बहीण आहे. बहिणीचं दुकान आहे महालक्ष्मी मंदिर जवळ. जर कोणी आलात महालक्ष्मीला तर नक्की ओटी वगैरे आहे तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि आता आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही नाव विजा सांगायचं स्नेहा फराटे करून आले. सबस्क्रायबर आहे म्हणायचं त्यासनी. होय, डिस्काउंट करून द्या म्हणायचं. माझ्या चुलत्यांचं दुकान आहे पण दुकानावर माझी बहीण असते. चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघूया महाद्वार रोडला. महाद्वार रोड इथनंच असू दे. ए ह्याला का दे काय सांगायला गेलं का नाही काय माहिती मला माहिती असं तू मला श्रावणात लहान नाही मला एकदा 2दा रील टाकलेली आहेस. नाही मला नाही ज्योतिबा मंदिरच्या बॅक साईडला पाठवली असेल पण मला नाही माहिती. बघितल्यानंतर समजा त्या तिकडून चालत गेलो ते माहिती आहे. ते नव्हते तिकडे राहिलं तिकडचं सामान ह्या रोडला असं आहे. नाही दाखव मग बघितलं दाखव चल. मी टाकला की व्हिडिओ करून माझ्या दरवाजा दाखवा. घाटी दरवाजा घाटी दरवाजा वरती घंटा आहे. टान टान टान. इथं काम चालू आहे. काय चालू आहे बघा थांबा. आम्ही पण पहिल्यांदाच बघालो. मणिकर्णिका कुंड चालू आहे. कागद बंद आहे दुकानावर ते सांगाल की नाही. चला आता आपण चाललोय ज्योतिबाच्या बॅक साईडला असलेलं महादेव मंदिर बघायला. चला ह्याला माहिती नाही ते दाखवूया आपण. हा मी इथं नाही हे नाही मी पुढे घेतलंय.
ह्याचा काढ्या का दुकान आपण दुकान काढ्या आवाज आला असला की नाही खरंच दुकान काढायचं चला चालेल वेट करणार इथून नाही माहिती खरंच या या दाखवतो जितेशला काय तर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन महाद्वार रोडला जाताना ज्योतिबा मंदिर लागतं. तर ज्योतिबा मंदिरच्या बरोबर बॅक साईडला हे तुम्ही बघू शकताय मल्लिकार्जुन महादेव मंदिर आहे. आणि त्या आल्यानंतर ना इथे मंदिर आहे असं काहीच वाटत नाही, कारण बघू शकताय ते आतमध्ये गेल्यानंतर ना तर पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर हे छोटंसं असं महादेवाचं मंदिर आहे. तर मी बघितलं नव्हतं, आज मी पहिल्यांदाच हे मंदिर बघितलं, ते पण तिच्या भाचीच्या निमित्ताने तिने दाखवलं म्हणून मला समजलं. आणि तुम्हाला सुद्धा दर्शन दिलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा श्रावण महिना चालू आहे, पवित्र महिना चालू आहे, तर तुम्ही सुद्धा ह्या महादेवाचं दर्शन घ्या. डस्टबिन आलं महाद्वार रोडला आलं गाडी गाडी ब्लाउज तर जे काही भाजीचं बँकेचं काम होतं ते अर्धवटच झालं. आमची खरेदी झाली, देवदर्शन झालं आणि त्यानंतर बघू शकता धो पावसाने सुरुवात केली. आम्ही बस स्टॉपला उभारलो आणि तिथेच पावसाने सुरुवात केली. फायनली 1 तासानंतर आम्हाला बस भेटली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.